हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, जे आपले क्लासचे 1 ते 15 दिवस आहेत कटोरी ब्लाऊजसाठी स्पेशली, त्याचे जे व्हिडिओ मी चॅनलवरती टाकले, एका त्यांनी कमेंट्स केली की त्यांना 7व्या दिवसापासून जे व्हिडिओ ते दिसत नाही आहे, तर स्पेशली त्यांच्यासाठी आणि जे नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी आज आहे. आपण तो क्लासचा 7वा दिवस बघतोय. तर या क्लासच्या 7व्या दिवसामध्ये आपण स्टार्टिंगपासून कटोरी, साईड पट्टी डायरेक्टली कशी कापडावर कट करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने आतापर्यंतचे व्हिडिओ आपण हे शिकलोय. आता आजचा जो स्पेशल विशेष व्हिडिओ आहे असा की आपण मेजरमेंट कुठलाही असो, जर आपण उंची ब्लाऊजची वाढवायची तर यामध्ये आपण कशी याची उंची वाढवू शकतो आणि डायरेक्टली कापडावर यायला आपण कट कसं करू शकतो. तर इथे मी मापाला ब्लाऊज घेतलंय, कार्डशीट पेपर घेतलाय. आधी तर आपण जो माझा हुकवाला पार्ट आहे त्या पॉईंटपासून याची आपल्याला घडी घालून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या हे लक्षात येईल की आपल्याला मेजरमेंट एक कुठल्या पॉईंटपासून टाकायचं आहे. तर आधी तुम्ही जर डायरेक्टली कापडावर कट करत असाल तर कापड म्हणा किंवा मग कार्डशीट पेपर म्हणा, डबल आपल्याला घडी घालून ठेवायचं आहे. आणि यात आपल्याला महत्त्वाची गोष्ट, आधी आपण 2.5 इंचावरती एक पॉईंट बनवून घ्यायचा आहे. यात आपण डायरेक्टली कापडावर कट करून कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा वाढीव काम न करता आपण डायरेक्टली कटोरी जी आहे ती इथे आपण कट करू शकतो. तर इथे आधी मी एक लाईन ड्रॉ करून घेते 2.5 इंच पुढे. तर हे मी 2.5 इंच पुढे लाईन ड्रॉ केली आहे. आता यात आपल्याला ब्लाऊजची आधी उंची बघायची. शोल्डर पासून ब्लाऊजची उंची, ब्लाऊज आहे तयार आपलं इथे 12.5 आपली ब्लाऊजची उंची आहे. तर या पॉईंटला आधी तर 1.12 वरती एक पॉईंट, जी की आपली फिक्स उंची असणार आहे ब्लाऊजची. त्यानंतर 1 इंच एक्स्ट्रा 13.5. तर इथे मी 13.5 वरती एक पॉईंट दिलाय. आता हा पॉईंट दिल्यानंतर एक सोपी आपण शोल्डरची इथे पद्धत पाहूया. शोल्डर कुठल्या बेसिक आपण अंदाज कुठल्या याच्याने काढू शकतो. शोल्डरचं मेजरमेंट जर ठरवायचं आहे तर हे पूर्णपणे ठरतं पाठीमागच्या गळ्यानुसार. आता हा आपला पाठीमागचा गळा आहे, त्यानुसार तिरकसचा, आता इथे माझा डीप गळा आहे, तिरकसचं मेजरमेंट बघा, साधारण 10 इंचाचा आपला हा ब्लाऊजचा गळा आहे. 10 इंचाचा गळा आहे. तर माझं शोल्डर आपण कसं ठरवणार, तर बघा, फ्रंट पार्ट कट करतोय म्हणून फ्रंट पार्टसाठी तर जिथे माझं स्लीव जॉईन केली आहे त्या पॉईंटपासून मी सरळ या पॉईंटपर्यंत आली आणि जिथे माझी हुक पट्टी आहे त्या पॉईंटपासून शोल्डर बघा, साधारण शोल्डर जे आहे ते आहे इथे माझं 5 इंचाचं. 5 इंचाचं शोल्डर आहे. तर यात कमी जास्त न करता डायरेक्टली मी हा जो पॉईंट आहे तो इथे देते 5 इंचावरती. 5 इंचावरती पॉईंट दिल्यानंतर मुंड्याची जी उंची आहे ती आपल्याला घ्यायची आहे. बघा, 5.5 इंचावरती काखेत तयार दाखवतोय मला इथे. जिथे माझी काखेतला पार्ट आहे तिथून बोट सरळ टेपपर्यंत घेऊन जायचं आहे 5.5 इंचावरती. तर बस 5.5चा आपल्याला शोल्डर वरती एक पॉईंट द्यायचा आहे. तर बघा, ही जी माप आहे मी तुम्हाला बोटाने घेऊन दाखवते, नाहीतर स्पेशली याची आपण चार्ट साईज वाईज टाकलेच आहे की ह्या साईजला जर गळा एवढा घ्यायचा आहे त्यानुसार शोल्डर किती घ्यायचं आहे, मुंडा किती घ्यायचा आहे, यासाठी आपण चार्ट चॅनलवरती आपल्याला टाकून झाले. पण जे नवीन शिकताय डायरेक्टली एका व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला होतं की मागच्या व्हिडिओत हे टाकले, पुढचे हे टाकले, पण एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला सगळं शिकायचं. त्याच्यामुळे मी परत तुम्हाला ही गोष्ट जी येते इथे डबल सांगून देते. तर बघा, हे झाल्यानंतर आता आपल्याला चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे. हुकवाला पार्ट आहे. तर साधारण बघा, इथे आपलं जे आहे 8.5 इंचाचा चेस्टचा पार्ट तयार आहे. 34 इंचाचा आपलं इथे ब्लाऊज आहे. 8.5 याचा चौथा पार्ट दाखवतोय. तर मी 8.5 वरती एक पॉईंट देते आणि परत यात मार्जिन घेतोय आपण 1.5 इंचावरती. आता बघा, यामध्ये आपण आता फ्रंट पार्ट करतोय. तर गोलाई जी आहे ती आपल्याला बाहेरच्या पार्टपासून 1 इंचावरती द्यायची. अगदी हलक्या हाताने आपण ही गोलाई दिली. आता हा गोलाईचा पार्ट झाला. आता हे झाल्यानंतर आता जे ब्लाऊजमध्ये आहे फ्रंट आपला गळा, पुढचा जो गळा आहे त्याचं मेजरमेंट टाकायचं आहे. पुढचा जो गळा आहे तो आहे आपला इथे 6.5 इंचावरती तयार. 6.5चा तयार आहे. तर आपण 6.5 वरती एक पॉईंट देऊया. ही झाली आपली गळ्याची उंची. आता हे झाल्यानंतर आपल्याला गळ्याचा घेरा ठरवायचा आहे. तर तो आपण कसा ठरवूया, बघा, तयार जे माझं शोल्डर आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तयार शोल्डर आहे आपलं इथे 2.5 इंचाचं, जे आपण इथे पायपिंगसाठी आणि स्लीव लावण्यासाठी 1/2 इंच वाढवूया, घेऊया आपण 3 इंचावरती. गळ्याचा जो घेरा आहे तो आला आपला इथे 2 इंचाचा. तर हे झाल्यानंतर बघा, या पॉईंटला खालून पण आपण 2 इंचाचा घेरा घ्यायचा आहे आणि इथे एक बॉक्स बनवून घेऊया.
आता बघा बॉक्स झाल्यानंतर एक महत्वाची गोष्ट, आपल्याला जी उंची आहे या पॉइंट पासून ती एक 5 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे आणि मगच आपल्याला इथे ही गोलाई द्यायची. जर आपण हा पॉइंट खाली घेतला कटोरीच्या घेरेचा तर शोल्डर आपल्या इथे डाऊन होईल, त्यामुळे हा पॉइंट आपल्याला 5 इंचावरती द्यायचा आहे. आता बघा जसं की या ब्लाऊजमध्ये शिकताना उंची जर आपल्याला वाढवायची आहे तर कटोरीचा पार्ट जो आहे तो आपण इथे खाली घेऊ शकतो 1 इंचने आणि साईड पट्टी सुद्धा वाढेल आणि कटोरी सुद्धा वाढेल. तर मग हे कसं वाढणार आहे तर बघा 10 इंचाचं तयार आपल्या इथे योगपट्टीला मॅच झालेली कटोरी आहे 10 इंचावरती, जे की आपण याच पद्धतीने माप घेतलं तर इथे आपण याला घेऊया 11 इंचावरती. आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण आपल्या शोल्डरमध्ये आणि खाली योगपट्टीमध्ये आपल्याला शिलाईसाठी 1 इंच एक्स्ट्रा हवं. अजून आपल्याला ब्लाऊजची उंची आता इथे माझी 12.5 आहे, मी 13.5 घेतली. तुम्हाला 14.5 हवी आहे तर या पॉईंटमध्ये तुम्ही हा जो पॉईंट मी 11वर दिला तो तुम्ही 12वरती द्या, जेणेकरून तुमचा जो हा पार्ट आहे तो 1 इंचने इथे वाढून जाईल. ही एक पद्धत आहे. आता बघा मी 11वर दिलाय, जसं की या पॉईंटपासून आपण मेजरमेंट घेतोय तसंच मी मेजरमेंट घेतलंय. कटोरी आहे 5.5 इंचाची, तर या पॉईंटपासून 5.5 वरती एक पॉईंट द्यायचा आहे. वरती पॉईंट दिल्यानंतर आता साईड पट्टीचा जो घेरा आहे 1 इंच आपण बाहेर घेतला, 1 आणि जस्ट 2 लाईन 1.25 इंच आपल्याला बाहेर घ्यायचं आहे, आतल्या पॉईंटला घ्यायचं आहे. बघा 1 आणि जस्ट 2 लाईन एवढा आपण आतल्या पॉईंटला घेतलाय आणि हे तिघही पॉईंट जे आहेत ते मॅच करून घ्यायचे आपल्याला. तिघही पॉईंट आपले इथे मॅच झाले. आता बघा हा जो कटोरीचा पार्ट आहे या कटोरीच्या पार्टमध्ये आपण इथे 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय, तर हा पॉईंट इथे सरळ आपण घेऊया आणि या पॉइंटला आपल्याला शिलाईसाठी बघा शिलाईसाठी 1 इंच आपल्याला बाहेर हा गळा वाढवायचा या पद्धतीने आणि सरळ इथे तिरकसं मॅच करून घ्यायचंय. आता बघा यामध्ये आपण आता जे मी वाढवलं आता याचं सेंट्रल पॉईंट काढायचं आहे. 8 इंचाचं आपलं पूर्ण मेजरमेंट, 5.5ची आपली कटोरी, 2.5 इंच एक्स्ट्रा घेतला, 8 झालं. आता या 8चा सेंट्रल पॉईंट काढूया आपण 4 वरती. 4 वर सेंट्रल पॉईंट काढलाय तर टक्ससाठी खाली आपल्याला वाढवायचं याला 1.5 इंच मी टक्ससाठी वाढवतीये आणि हे जे तिघं पॉईंट आहे हे आपले इथे या पद्धतीने मॅच करायचे. आता हे आपण बघा हे तिघही पॉईंट इथे मॅच केले आणि आता बघा टक्ससाठी सांगेन मी तुम्हाला. टक्स जे आहे आपण जे 2.5 इंच वाढवलं तोच आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे 1.25 इंच या पॉईंट पासून आणि 1.25 इंच या पॉईंट पासून. आणि उभा जो टक्स आहे ब्लाऊजवर तुम्ही मेजरमेंट घेऊन सुद्धा टाकू शकता, नाहीतर त्यासाठी सुद्धा आपण स्पेशली इथे टक्स चार्ट जो आहे तो मी टाकलाय. तर 2 इंचाचा आपला इथे उभा टक्स आहे तयार. या पॉईंट पासून मेजरमेंट काही वेगळं दाखवेल, जिथे मी आपण याला स्टिच केलंय त्या पॉईंट पासून मेजरमेंट हे जे काही इथे आपलं वेगळं दाखवेल. तर बघा शिलाईचा जो 1/2 इंचाचा पार्ट आहे तर बघा इथे पूर्ण जो टक्स आहे तो साधारण आपला 2.25 इंचाचा आहे. तर मग टाकताना आपल्याला याला उभा 2.25 इंचावरती घ्यायचा आहे. आता बघा यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, आता तर मी इथे टक्स जसं वाढवलं तर आपल्याला शिलाईसाठी 1 इंच एक्स्ट्रा इथे कटोरी हवी. तर यामध्ये महत्त्वाचं काम काय करायचं आपल्याला, हा जो 1 इंचाचा पॉईंट आहे तो इथे आपल्याला घ्यायचा आहे आत आणि याला तिरकसं मॅच करायचं या पॉईंटपर्यंत. तर बघा कटोरी आपली इथे पूर्ण तयार आहे. कटोरी तयार आहे. आता याच पॉईंट पासून मी साईड पट्टीसाठी जे आहे आता इथे आपलं हा जो योगपट्टीचा पार्ट आहे त्याला आपण वेगळं ड्रॉ करणार आहोत, ती आपली आपण इथे वेगळी वाढवणार आहोत. पण सध्या आपली तयार जे आहे ते कटोरी आणि साईड पट्टी बघा या पद्धतीने. हा पॉईंट आपल्याला 1/2 इंचने आत घ्यायचा आहे कारण चेस्ट घेरपेक्षा कमर घेर हा नेहमीच कमी असतो, त्यामुळे हा जो पॉईंट आपण इथे तिरकसा मॅच करूया. तर बघा इथे जे तयार आहे ती साईड पट्टी आणि कटोरी आपली या पॉईंटला तयार आहे. आता आपल्याला रेडी जी करायची ती योगपट्टी. मी डायरेक्टली तुम्हाला आतापर्यंत जसं शिकवलं त्यानुसार आपण इथे डायरेक्टली योगपट्टीचं कमरेचं मेजरमेंट टाकून मी हे ड्रॉ केलं असतं आणि अजून एक्स्ट्राला वाढवली असते. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उंचीसाठी आपण इथे 1 इंचने योगपट्टी जी ती वाढवू शकतो हे माप पाहिजे आहे, त्यामुळे मी या पॉईंटपासून आता सेपरेट इथे योगपट्टीचं मेजरमेंट टाकते. तर आधी तर बघा या पॉईंटपासून आपण कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे.
तर कमरघेर आहे 32 इंचाचा, 8 याचा चौथा पार्ट इथे आपण दाखवतोय. तर या पॉइंट पासून आधी आपण घेऊया 8, यात आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता बघा ही जी मी ड्रॉ करते हिला मी सेपरेट ड्रॉ करते, लक्षात घ्या. हे झाल्यानंतर आता बघा जिथे आपला उंचीवाला पार्ट आहे इथे मी हुक लावलंय. या पॉइंट पासून तयार आहे 2.5 इंच. 2.5 आहे तर 3.5 घ्या. वाढवायचं नसेल तर नुसतंच 3.5 घ्या. आणि जर आपल्याला इथे ब्लाऊजची उंची वाढवायची तर मग 4.5 घ्या. 1 इंचाने वाढवून घ्यायचं. यात विशेष असं काही नाही, फक्त 1 इंचाने मेजरमेंट आपल्याला वाढवायचं आहे. ब्लाऊज जे आहे ते आपलं इथे परफेक्टच येणार आहे, फक्त मेजरमेंट जे आहे ते 1 इंचाने आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. कमरेच्या फिटिंगच्या पार्टला इथे आपल्याला 2.5 आले. कमरेचा फिटिंगचा जो पार्ट आहे तिथलं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तर साधारण हे जे आहे हे दाखवते आपल्याला 2.25 इंचावरती. तर इथे आपण घेऊया 3.25. 1 इंचाने आपल्याला मेजरमेंट जे आहे ते फक्त इथे वाढवायचं आहे. आता बघा हा जो आपला टक्स इथे कटोरीच्या पॉइंटला मॅच होतो, त्यामुळे या लाईनला आपल्याला डायरेक्टली असं तिरकसं लाईन ड्रॉ न करता विशेष याला आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. या पॉइंट पासून 1-2.5 इंचावरती जिथे की आपली कटोरी मॅच होते त्या पॉइंट पासून साधारण 1/2 इंच आपल्याला याला तिरकसं मॅच करायचं. या पद्धतीने परत याला वरती फक्त जिथे कटोरी होईल थोडंसं याला आपल्याला 1/2 इंचाने तिरकशी कट करायची. बाकी यात विशेष असं एक्स्ट्रा याला आकार द्यायची गरज नाही. यानुसार फक्त आपली इथे योगपट्टी जी आहे ती तयार होती. मी जी मेजरमेंट घेतलं तेच इथे ड्रॉ करून दाखवले. जर तुम्हाला ब्लाऊजची उंची वाढवायची आहे तर फक्त 1-1 इंचाने जी आहे ती योगपट्टी वाढवून द्या. ब्लाऊज आपलं इथे अगदी बरोबर येणार. वाढीव ब्लाऊजसाठी बघा 1-1 इंचाने वाढवून द्यायचं आहे. मग आपल्या ब्लाऊजची जी उंची येते इथे वाढून जाईल. बाकी ब्लाऊज जे येते आपलं इथे परफेक्ट येणार. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचा फ्रंट पार्ट वाढीव ब्लाऊजसाठी बघितला क्लासच्या 7व्या दिवसामध्ये. आता क्लासचा जो 8वा दिवस आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. आणि जे कटोरी ब्लाऊजची जी डिटेल जी माहिती ती आपण याच्यात अजून जाणून घेऊया. यात जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर मला कमेंट्स करा.